नमस्कार. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मूळ नक्षत्रात जन्म. मूळ नक्षत्रावर जन्म म्हटला की भीती वाटते. हा कुणाच्या मुळावर तर नाही ना, असा जो गैरसमज पसरला आहे त्यामुळे. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. सोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. खरे तर मूळ नक्षत्राबद्दल अनेक गैरसमज पसरलेले दिसतात. कर्तृत्ववान, महापराक्रमी असे हे मूळ नक्षत्र आहे. मूळ नक्षत्राचा व्यक्ती सामान्य न राहता श्रेष्ठ पदाला पोहोचतो. हे नक्षत्र राक्षसगणी असून शुभ नक्षत्र मानले जाते. मूळ म्हणजे मुळांचा गुच्छ. हे नक्षत्र केतूचे नक्षत्र आहे. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्ती या सशक्त व दणकट असतात. बलवान असूनही नम्रपणा, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, परोपकार, न्यायीपणा, दयाळूपणा आणि महत्त्वाकांक्षीपणा यांच्यात ठासून बघायला मिळतो. या व्यक्ती ध्येयवादी असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला न घाबरणाऱ्या अशा असतात. मूळ नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्ती या बोलक्या व ईश्वराला भिवून वागणाऱ्या, सदाचारी पण तितक्याच युद्धप्रियही असतात. राजकीय उलाढाली करायला या व्यक्तींना आवडत असते. तसेच घराण्याचा नावलौकिक करणाऱ्याही असतात. धनसंचय करणारे व कष्टप्रेमी सुद्धा या मूळ नक्षत्राच्या लोकांना म्हणता येईल. मूळ नक्षत्राचे जातक एखाद्या व्यक्तीच्या मुळाशी जाण्याची चिकाटी दर्शवतात. परंतु म्हणूनच यांना मूळ नक्षत्राच्या जातकांना कोणतेही काम सहसा अर्धवट सोडताना दिसत नाहीत. जीवनात कोणताही प्रश्न निर्माण झाला तर मूळ कारण शोधून काढून उपाय करणारे जातक म्हणजेच मूळ नक्षत्राचा जातक समजावा. कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करणाऱ्या व्यक्ती या मूळ नक्षत्राच्याच असतात. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यप्रेमी असतात. तसेच त्या धाडसी व पराक्रमी आणि स्वावलंबी सुद्धा असतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती हाडाने मजबूत, सडपातळ बांध्याच्या, उंच अशा असतात. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव शांतिप्रिय, दयाळू, मैत्रीपूर्ण आणि भावनिक स्वरूपाचा असतो. स्वभावाने गोड व आत्मविश्वासाने अडचणींचा सामना करणाऱ्या या व्यक्ती असतात. त्यांच्या मेहनतीतून आणि समर्पणातून ते मोठी कीर्ती मिळवताना दिसतात. या व्यक्ती पैशापेक्षा आदराला जास्त प्राधान्य देताना, महत्त्व देताना दिसतात. स्वावलंबी व कर्तबगार असल्याने त्यांना स्वतःवर पूर्ण विश्वास असतो, ज्यामुळे कुटुंबाकडून विशेष लाभाची अपेक्षा ते कधीही करत नाहीत. आनंदी वैवाहिक जीवन लाभलेले, काहीसे हट्टी आणि स्वतःच्या मर्जीने निर्णय घेणारे सुद्धा हे लोक पाहायला मिळतात. मूळ नक्षत्रावर जन्मलेले पुरुष मर्दानी खेळाची आवड असलेले, घोड्याची राईड पसंत करणारे असतात. पांढरा शुभ्र पोशाख यांना अतिशय प्रिय असतो. साधी राहणी व टापटीपणा यांना आवडतो. विशेष म्हणजे बुद्धिमत्तेबरोबर शरीर संपत्ती सुद्धा उत्तम लाभलेली असते. ही लोक हुशार, विद्वान व बुद्धिमान असतात. संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण यासाठी योग्य असेल. संत ज्ञानेश्वरांचा जन्मही मूळ नक्षत्रातच झालेला. मातापित्यांचा निधन झाल्यानंतर तरीही ते श्रेष्ठ पदाला पोहोचले व ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ समाजाला देऊन कृतकृत्य केलं. यावरून या नक्षत्राच्या कर्तव्याची उंची समजते. स्त्रियांच्या बाबतीतही सांगायचं झालं तर सशक्त व दणकट आणि मजबूत अशा असतात. चेहरा थोडा पुरुषी असला तरी दिसायला सुंदर असतात. त्याही शूर, धाडसी, कर्तृत्ववान अशाच असतात. पण तितक्याच संयमी, समाजप्रिय, रसिक व हौशी देखील पाहायला मिळतात. कलाप्रेमी असून स्वानंदी असतात. गंभीर अशाही असतात. खेळाची आवड स्त्रियांनाही असते. बुद्धिमत्ता ही उत्तम लाभलेली असते. मूळ नक्षत्राच्या स्त्रियांचा पोशाखही अगदी साधाच पाहायला मिळतो. भडक किंवा विकृत फॅशन असा त्यांचा स्वभाव मुळतः नसतो. थोडेसेच मोजके कपडे, दागिने त्या घेतात, परंतु ते चारचौघात उठून दिसतात. मूळ नक्षत्रातील स्त्रिया स्वतःचं वेगळेपण जपतात. मूळ नक्षत्राच्या अंमलाखाली असणारा वर्ग चांगले डॉक्टर्स, इंजिनियर्स, शस्त्रक्रिया करणारे किंवा पोलीस अधिकारी, लष्कर अधिकारीही होऊ शकतात. सोबतच त्यांचे न्यायाधीश, रेल्वे अधिकारी, कस्टम अधिकारी यात सुद्धा सिलेक्शन मूळ नक्षत्राच्या लोकांचे वैशिष्ट्य मानले जाते.
पण मग असे सगळे असूनही या नक्षत्राबद्दल गैरसमज का, की या व्यक्ती कुणाच्या तरी मुळावर आल्यात, यांना लग्न जमताना किंवा मूळ नक्षत्रावर एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला असेल तर कुटुंबात काही घडल्यास, काही अनिष्ट घडल्यास या मुलांच्या जन्म नक्षत्राला जबाबदार धरले जाते. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात इतक्या अडचणी का? कारण हे मुळावर येणारे नक्षत्र मानले जाते. या नक्षत्राचा भाग्योदय हा दुसऱ्याच्या मुळावर येऊन होतो असा समज समाजात पसरलाय. जसं झाडाचं मूळ असतं अगदी तसंच एखाद्या व्यक्तीवर संकट आलं की त्या संकटाचा त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नसतो, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. पण त्या व्यक्तीवर संकट आलं की तिथेच या व्यक्तीचा भाग्योदय झालेला पाहायला मिळतो. एखाद्या ठिकाणी भांडण होत असेल तर त्या भांडणाचा लाभ या व्यक्तींना बरोबर होतो. एखादी मुलगी आहे, तिचे लग्न श्रीमंत व सधन कुटुंबात ठरले आहे, पण त्या ठिकाणी आधीच एखाद्या मुलीचा विवाह मोडलेला असू शकतो. कारण काहीही असेल, पण आधीचं स्थळ जमलं नाही, हेही तितकंच खरं. या मुलीचं स्थळ त्या ठिकाणी जमतं आणि या मुलीचा त्या ठिकाणी भाग्योदय झालेला पाहायला मिळतो. अशी उदाहरणं मूळ नक्षत्र असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत पाहायला मिळतात. म्हणूनच या नक्षत्राला मुळावर येणारे नक्षत्र म्हटले जाते. मात्र या नक्षत्राची शांती केल्यानंतर कोणताही दोष राहत नाही असेही म्हणतात. त्यामुळे मूळ नक्षत्राला तसे घाबरण्याची, भीती बाळगण्याची गरज नाही. मूळ नक्षत्राचे 4 चरण असतात. पैकी पहिल्या चरणावर जर बाळाचा जन्म झाला असेल तर पित्याला त्रासदायक मानतात, म्हणजेच पितृनाशी मानतात. दुसऱ्या चरणावर जन्म झाला असेल तर मातृनाशी मानतात. तिसऱ्या चरणावर जन्म झाला असेल तर द्रव्यनाश मानतात आणि चौथ्या चरणावर जर बाळ जन्माला आले असेल तर कुळाचा नाश होतो असेही मानतात. काही जणांच्या मते चौथे चरण तसे अशुभ नाही. मूळ नक्षत्रावर जन्मलेली कन्या ही सासू आणि सासरा यांना अनिष्ट फळदायी होते असेही समज पसरलेले आहेत. या सगळ्यांवर उपाय असतो तो शांती केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही. फक्त तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला मात्र घ्यायला हवा. म्हणजे ज्यांना ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास आहे, ज्योतिषशास्त्राचा सखोल ज्ञान आहे अशा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. काही ना काही मार्ग ज्योतिषशास्त्रात नक्कीच असतो आणि तो किंवा ती व्यक्ती जर मूळ नक्षत्रावर जन्मलेली असेल तरी अवतीभोवती अशा वातावरणाची निर्मिती केली पाहिजे जेणेकरून ती व्यक्ती स्वतः कर्तृत्ववान होईल आणि त्यांना चांगले शिक्षण देता आले पाहिजे. सोबतच त्यांच्यातल्या सुप्त गुणांची जाणीव त्यांना करून द्यायला हवी, आत्मविश्वासही द्यायला हवा. मग बघा तुमच्या कुळाचा त्याच्या कर्तृत्वाने उद्धार झाल्याशिवाय राहतो का? मुहूर्तशास्त्रानुसार मात्र हे नक्षत्र शुभ कार्याला अनुकूल मानले जाते. विवाहासाठी तर हे नक्षत्र अगदी प्रशस्त आहे. अधोमुखी नक्षत्र असल्याने विहीर खोदणे, पुरलेले द्रव्य काढणे, गणितारंभ करणे, मंत्रसाधना करणे यासारख्या गोष्टींसाठी हे नक्षत्र उत्तम मानले जाते. औषधी वनस्पती लावणे, जमीन नांगरणे, बी पेरणे, मुलांची कान नाक टोचणे याप्रमाणे अशा कार्यासाठीही हे नक्षत्र योग्य मानतात. कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी देखील या नक्षत्राला पहिलं प्राधान्य दिलं जातं किंवा उत्तम मानलं जातं. या नक्षत्रात जन्मलेली व्यक्तीची उदाहरणं द्यायची झाली किंवा नावं सांगायची झाली तर ती पुढील प्रमाणे: डॉक्टर श्रीराम लागू व ग. दी. माडगूळकर यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचे जन्मसुद्धा मूळ नक्षत्रावर झालेले आहेत. मूळ नक्षत्राकडे बघण्याचा हा दृष्टिकोन जो आजपर्यंत मूळ नक्षत्राबद्दल काहीतरी कोणाच्या तरी मुळावर आहे हा विचार बदलण्यासाठी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मदत होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.